आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार, तर मराठीसाठी कायम एकत्र राहणार ठाकरेंचा निर्धार। राज ठाकरेंनी बोलवली पक्षाची बैठक, थोड्याच वेळात मुंबई शहराध्यक्ष आणि उपाध्यक्षांना हजर राहण्याच्या सूचना। मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। बाळासाहेबांच्या निधनानंतर मृतदेह 2 दिवस घरात पडून होता। दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये रामदास कदमांची विखारी टीका, ठाकरेंच्या नेत्यांकडून वक्तव्याचा कडवा विरोध। उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, शिंदेंना राऊतांचं खोचक प्रत्युत्तर। प्रॅक्टिस नसलेला हाडवैद्य मुलगा खासदार झाला असाही टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर। 8 तारखेला नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आणि मेट्रो 3चं लोकार्पण करणार। 9 तारखेला ग्लोबल फिनटेकला मोदींची उपस्थिती। येत्या 4 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार। करुणा मुंडेंचा दावा, तू स्वतःच्या घरामध्ये आग लाव्या असं म्हणत एकेरी उल्लेख। अमरावतीच्या परतवाड्यात 2 ठिकाणी पोलिसांनी शस्त्रासह 11 जणांना पकडलं। राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून अटक, पोलिसांवर गोळीबार झाल्याची चर्चा। राज्यात अतिवृष्टीमुळे शहरांमध्ये भाज्यांचे दर कडाडले। मुंबईत गवार आणि मटारची डबल सेंचुरी। मुंबईत मागणीच्या तुलनेमध्ये 1000 टन आवक कमी। मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत कारच्या विक्रीमध्ये 13% तर दुचाकींच्या विक्रीमध्ये 34% वाढ। काल दसऱ्याला 3000 कार आणि 7500 दुचाकींची विक्री। भारतातील सर्वात मोठं आव्हान लोकशाहीवरील हल्ला। राहुल गांधींचा कोलंबियात बोलताना केंद्र सरकारवर निशाणा। मोदींचा आरएसएसवरही टीका, तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध।